यावर्षी नागपंचमी आणि श्रावणी सोमवारची पवित्रता एकत्र आली आहे. त्यामुळे या दिवशी सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी ह्या टाळाव्यात आणि पूजा करताना कोणती काळजी घ्यावी, हे आजच्या व्हिडिओमधून आपण अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे या दिवशी केलेली भक्ती केवळ पूजा करण्यापुरती मर्यादित नसून आपले आचरण, घरातील वातावरण, बोलणे आणि मनातील भावना यांनाही विशेष महत्त्व दिले जाते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नागपंचमी आणि श्रावणी सोमवारच्या दिवशी शक्य असल्यास नेहमीपेक्षा थोडे लवकर उठावे आणि उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्या मनात देवाचे स्मरण करावे. ओम नम शिवाय हा मंत्र केवळ काही वेळ तुम्ही शांतपणे म्हणू शकता. आणि त्यानंतर घराची स्वच्छता करा. विशेषतः देवघर आणि घराच्या प्रवेशद्वाराजवळील जागा स्वच्छ ठेवा. सणाच्या दिवशी स्वच्छता ही केवळ घराचीच नाही तर ती मनाची देखील असावी लागते. म्हणून सकाळची सुरुवात वाद, चिडचिड किंवा नकारात्मक बोलण्याने न करता देवाचे स्मरण करून आणि शांतपणे करावी. हे अगदी शुभ मानले जाते. घरातील कामे आटपून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावीत. त्यानंतर देवघरात दिवा लावा. शिवलिंग किंवा भगवान शिवांच्या प्रतिमेसमोर मनोभावे प्रार्थना करा. हे महादेवा, माझ्या कुटुंबावर तुमची कृपा कायम राहू द्या. आमच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदू द्या. अशी मनापासून प्रार्थना करा. अशी साधी प्रार्थनाही केली तरी पुरेशी आहे. त्यामुळे नागपंचमी असल्यामुळे नागदेवतेचेही स्मरण करावे. नागदेवतेला निसर्गाचा आणि सृष्टीतील एक महत्वाच्या घटकाचा आदर म्हणून नमस्कार करावा. ही या दिवसाची सुंदर भावना आहे. शिवपूजा कशी करावी तर यानंतर आपल्या श्रद्धेनुसार भगवान शिवांची पूजा करावी. शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करू शकता. बेलपत्र स्वच्छ असावे. फुले अर्पण करावीत आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. तुमच्या घरातील परंपरा आणि श्रद्धेनुसार पूजा करा. पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. देवाला वस्तूपेक्षा भक्ती आणि श्रद्धा महत्वाची आहे. म्हणून मनापासून करा. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजन किंवा स्मरण करण्याची देखील परंपरा आहे. मात्र प्रत्यक्ष सापांना पकडणे, त्यांच्या जवळ जाणे किंवा त्यांना त्रास देणे हे योग्य नाही. घरात नागदेवतेची प्रतिमा किंवा चित्र असेल तर फुले अर्पण करून नमस्कार करू शकता. त्याचबरोबर नागदेवतेचे स्मरण करताना अशी प्रार्थना करा की नागदेवते, सर्व प्राणी मात्रांचे रक्षण कर आणि आमच्या घरावर सदैव कृपादृष्टी राहू दे. हा निसर्गाबद्दलचा आदरही आहे. आता जाणून घेऊया की या दिवशी काय करू नये. तर कोणत्याही प्राण्याला त्रास देऊ नका. नागपंचमीच्या दिवशी सापांना पकडणे, त्याचबरोबर हाताळणे किंवा त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करणे हे देखील टाळा. वन्यजीवांपासून सुरक्षित अंतर ठेवणे हेच योग्य आहे. त्याचबरोबर घरामध्ये विनाकारण वाद करू नका. सणाचा दिवस असल्यामुळे घरात शांत वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. छोट्या कारणावरून रागवणे, भांडणे किंवा कडू बोलणे हे देखील टाळा आणि देवपूजा घाईघाईत करू नका. पूजा साधी असली तरी मन एकाग्र करा. आता दुपारच्या वेळेत काय करावे तर दुपारी शक्य असल्यास काही वेळ देवाचे स्मरण करा. ओम नमः शिवाय जप करू शकता किंवा शिवाची आरती, आपल्या श्रद्धेनुसार स्तोत्राचे पठण करू शकता. आणि ज्यांना मंदिरात जाता येत नाही त्यांनी आपल्या जवळच्या शिव मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकता. आणि मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीच शांतपणे पूजा करणे योग्य मानले जाते. या दिवशी एक चांगले काम मात्र नक्की करा. सणाचा दिवस म्हणजे फक्त स्वतःसाठी पूजा करण्याचा दिवस नाही. एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न द्या, पक्ष्यांना पाणी ठेवा, प्राणी मात्रांबद्दल दया आणि करुणा ठेवा. त्याचबरोबर घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद घ्या आणि एखाद्या व्यक्तीला मदत करा. कारण भक्ती म्हणजे फक्त देवासमोर हात जोडणे नाही. संध्याकाळी पुन्हा देवघर स्वच्छ करून दिवा लावा. भगवान शिव आणि नागदेवतेचे स्मरण करा.
शक्य असल्यास शिवाची आरती करावी आणि कुटुंबातील सर्वांनी मिळून काही मिनिटे प्रार्थना केली तर घरातील वातावरण अधिक प्रसन्न होते. त्यानंतर मनातील एखादी इच्छा देवासमोर सांगण्यापेक्षा, हे महादेवा, माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला द्या आणि योग्य मार्ग दाखवा, अशी प्रार्थना करा. आता दिवसाची सांगता कशी करावी तर रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा एकदा ओम नमः शिवाय म्हणावे. आज दिवसभरात कोणाला आपल्या बोलण्यामुळे किंवा कृतीमुळे वाईट वाटले असेल तर मनापासून क्षमा मागावी आणि देवाचे आभार मानावे. मनात एकच भावना ठेवावी, महादेवा, माझ्या घरावर तुमची कृपा कायम राहू द्या आणि माझ्या कुटुंबाला सुख शांतीही लाभू द्या. नागपंचमी आणि श्रावणी सोमवारचा हा पवित्र दिवस फक्त पूजा करण्यापुरता मर्यादित न ठेवता श्रद्धा, शांतता, संयम, चांगल्या आचरणाने साजरा करा. सकाळी देवाचे स्मरण करा, घर स्वच्छ ठेवा, श्रद्धेने शिवपूजा करा, नागदेवतेला नमस्कार करा, दिवसभर चांगले आचरण ठेवा आणि संध्याकाळी आरती करून दिवसाची सांगता करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.